मला मी विनंती करतो, मी अधिक वेळ घेणार नाही कारण भाऊंना प्रधानमंत्री तिकडे येत आहेत. फक्त मी एवढंच सांगतो की साहेब, आपण केलेली जी मला सांगितलेली सूचना आहे, जे मला आपण काल सांगितलं ते तंतोतंत पाळणारा मी कार्यकर्ता आहे. माझी कुणाबद्दल कसल्याही परिस्थितीमध्ये तक्रार असणार नाही, एवढी ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी आपल्याला पुढच्या लोकांना बोलण्याची संधी देतो, एवढी आग्रहाची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आणि आता यानंतर भाऊ आणि बाबा, तुम्हीच आमच्यासाठी सर्व, आता फक्त 2024 हेच लक्ष, असं म्हणत माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांना मी विनंती करतो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. कडेगाव मधील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं एक सुंदर रेखाचित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी या चित्राला आणि प्रतिकृतीला आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रतिसाद देऊया. आणि मी बाबांना या ठिकाणी विनंती करतो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं जरा थांबा. अरे असू दे जरा थांबा. अरे थांबा ना जरा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेब परत देशमुखांच्या घराकडे जाणार आहेत, त्यामुळे वाट रिकामी करा. रस्ता द्या, रस्ता द्या. जाणार आहे परत. खाली गाडी जाणार आहे बंगल्याकडे, थोडीशी वाट रिकामी करा. आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय खाडे साहेब, आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय संजय काका, सांगलीचे आमदार आदरणीय गाडगीळ साहेब, आमदार गोपीचंदजी पडळकर, संग्रामसिंह देशमुख, जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा, अमर बापू, माझे आमदार दिनकर तात्या, मकरंद भाऊ, नीताताई केळकर, या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय धनंजय भैया देशमुख, पलूस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद भैया पाटील, कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष अशोक साळुंके, उपस्थित सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनी, भाऊ इथला थोडा इतिहास भूगोल आपल्याला सांगणं गरजेचं आहे. जसा कुळस्वामी असतो तसा आमचा कुळस्वामी म्हणून देवेंद्र भाऊ आमच्या पाठीमागे आजपर्यंत उभा राहिले. या पाणी योजनांची आणि मतदारसंघाची सुरुवात 95 ला कशी झाली हे मला थोडक्यात सांगावं लागेल. आत्ताची जी सगळी मंडळी आहे ती फार लहान होती. टेंबू योजनेचा पहिला प्रस्ताव 90 साली भाऊ मांडला आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक संपतराव माने म्हणून माजी आमदार होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वसंतदादांचे राईट हँड होते. ते यशवंत कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या कारखान्यामध्ये संपतराव देशमुख, अनिल बाबर हे संचालक म्हणून त्या ठिकाणी होते. हे संपतराव मानेंचे हे सगळे कार्यकर्ते. आणि त्यावेळेला अनिल भाऊनी हा प्रस्ताव 90 साली मांडला. बाळासाहेब शरद पवार मुख्यमंत्री होते आणि या प्रस्तावाला 90 ते 95 चालना मिळाली नाही. आणि पाणी प्रश्न एवढा तीव्र झाला
की जत, खानापूर, आटपाडी, कडेगाव, कवटेमंकाळ, मिरज पूर्व भाग, म्हैसाळ या सगळ्या ठिकाणी आंदोलन उभा राहिले. या दिवसामध्ये प्यायला पाणी मिळायचं नाही. हजारो टँकर या जिल्ह्यामध्ये चालू असायचे. आणि त्यावेळेला विधानसभेची 95ला निवडणूक लागली आणि त्यावेळेला या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी बंड उभा केलं आणि त्या बंडामध्ये संपतराव देशमुख आमदार झाले भिलवडी वांगीतून, म्हणजे हा पलूस कडेगाव मतदारसंघात. खानापूर आटपाडीतून राजेंद्र अण्णा त्यावेळेला आमदार झाले. विलासराव जगतापांच्या सहकार्यानं मधुकर कांबळे म्हणून जत मधून आमदार झाले राखीव. अजितराव घोरपडे कवटेमंकाळ मधून आमदार झाले आणि शिवाजीराव नाईक शिराळ्यातून आमदार झाले. हे 5 आमदार झाले. आणि साहेब या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी असायचो. गाडी चालवायचं काम मी त्या ठिकाणी त्यावेळेला करायचो. संपतराव अण्णा नेहमी मला बरोबर घेऊन फिरायचे. राजकीय व्याप सगळा बऱ्यापैकी मी बघत होतो. त्यावेळेला मुंबईला बोलवलं आणि साहेब पहिली बैठक शरद पवारांच्या घरी झाली आणि शरद पवार म्हटले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. परंतु पाठिंब्याचं गणित बसत नव्हतं. मग शरद पवार म्हटले मी काय सरकार आता या ठिकाणी करू शकत नाही. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेने या सगळ्या मंडळींना संपर्क साधला. रामराजे त्या ठिकाणी होते, भाऊसाहेब गुदगे होते, मदनराव पिसाळ होते, सातारा जिल्ह्यातले आमदार. आणि बघत बघत 40 आमदारांची फौज या ठिकाणी उभा राहिली. आणि एक दिवस संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी संपतराव अण्णा, शिवाजीराव नाईक ही सगळी 5-6 मंडळी जिल्ह्यातली बोलवली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बैठक झाली की तुम्ही सगळ्यांनी सरकार स्थापन करायला आम्हाला मदत करा अपक्षाने आणि तुमचं पाणी योजनेचं काम आम्ही करून देतो. ठरलं. सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि संपतराव देशमुखांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात या. त्यांनी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेनं फार संघर्षातनं आम्हाला निवडून दिलेला आहे. मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जिंकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. फक्त पाणी प्रश्नावर आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आम्हाला बराच प्रयत्न झालाय. याचं 95 सालीचं टेंबो योजनेचं एस्टिमेट 1400 कोटी रुपयाचं आणि हे सरकार कदापि मान्य करणार नाही. ही नवीन मंडळी आहे. मग म्हणले ह्याला काय पर्याय काय? तर म्हणले पर्याय एकच आहे. 83 साली आणि म्हणले ह्याच गावामध्ये साहेब की टेंबो योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलंय. ठीक आहे करूया म्हटले. आणि मनोहर जोशींनी त्यावेळेला शब्द दिला आणि त्यावेळेला भूमिपूजनाची तारीख ठरली. पण त्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मंजुरी टेंबो योजनेला नव्हती. त्याच्यानंतर मनोहर जोशींनी 4 दिवसात सांगितलं अहो ह्याला अजून मंजुरी दिली नाही आणि आपण नारळ कसा फोडायचा. म्हणले साहेब आम्ही 50-60 हजार लोक या ठिकाणी गोळा करतोय दुष्काळी भागातली आणि तुम्ही जर आता कार्यक्रम कॅन्सल केला तर मतदारसंघात लोक आम्हाला जाऊ देणार नाहीत. तुम्ही नारळ फोडा आणि परत मंजुरी द्या. परत इरिगेशन सेक्रेटरीने बोलून घेतलं आणि संपतराव आता भूमिपूजन झालंय. आता त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची फाईल माझ्याकडे आहे मागवून घ्यायला सांगा. आणि महादेव शिवणकर ती फाईल घेऊन गेल्यानंतर फायनान्सनं सांगितलं होतं की ही योजना मंजूर करता येत नाही. मनोहर जोशी म्हणले 1400 कोटीची योजना आहे संपतराव हे कसं करता येईल. परंतु त्याच्यात साहेब गोपीनाथ मुंडे साहेब फार हुशार होते. गोपीनाथ मुंडे साहेब म्हटले होईल नाही तर जाईल मंजुरी देऊन टाका. त्यावेळेला टेंबो योजनेला मंजुरी दिली आणि त्यावेळेला संपतरावांना 1च वर्ष आमदार होते. 95 ते 96ला त्यांचं निधन झालं. परंतु त्या काळामध्ये टेंबूला मंजुरी मिळाली आणि 100-125 कोटी रुपये टेंबूच्या खात्यावरती आले. ताकारी योजना 83 साली सुरू झाली. परंतु ताकारी योजनेचं काम 83 ते 95 फक्त किती झालं होतं तर 6%. परंतु युती सरकारच्या काळामध्ये या ताकारी आणि म्हैसाळ योजनेचं काम 6%वरून 80%पर्यंत काम झालं. आणि त्याच्यानंतर आणि कार्यकर्त्यांना जीवन ठेवायचं असेल हा गट जीवन ठेवायचा लागेल.
साहेब महाराष्ट्रामध्ये एकच पोटनिवडणूक त्यावेळेला लागली आणि त्यावेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो. भाजप शिवसेना माझ्या बरोबर होती. मनोहर जोशी या ठिकाणी प्रचाराला याच ठिकाणी सभा झाली आणि त्यावेळेला मी पतंगराव कदमांच्या विरोधात 96 साली निवडून आलो. त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली. टेंबूला विरोध झाला. टेंबूला लँड ॲक्विशनला नदीमध्ये टेंबू गावानं प्रॉब्लेम केला. कराडचे आमदार त्यावेळेला कैलासवासी पी.डी. पाटील होते. पी.डी. पाटलांना सांगून त्या लोकांची चर्चा केली आम्ही. ते म्हटले आम्हाला तिप्पट मोबदला पाहिजे. मनोहर जोशी कराडला आले, त्यांची मिटिंग केली आणि तिप्पट मोबदला मनोहर जोशींनी त्यावेळेला दिला. मला सांगताना अभिमान वाटतो की देवेंद्र भाऊंचे जसे निर्णय आहेत तसे मनोहर जोशींचे त्यावेळेला निर्णय होते. धडा 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 त्यांनी निर्णय घेतले आणि टेंबूचं काम त्यावेळेला चालू झालं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सगळं भाऊ झालं, परंतु माझं दुर्दैव असं, ह्या योजनांना गती मिळाली, ताकारीला गती मिळाली, पण निवडणुका 7-8 महिने आधी लागल्या. म्हणजे संपतराव देशमुखांची 95ची निवडणूक, ते वारल्यानंतर 96ची पोटनिवडणूक आणि त्याच्यानंतर 7-8 महिने आधी विधानसभेची निवडणूक लागली. त्याला परत मला उभं राहायला माझ्याकडे पेट्रोलला पैसे नव्हते, डिझेलला माझी वाहनं बंद पडली आणि माझा त्या ठिकाणी पराभव झाला. पैशासाठी झाला. माझ्या नशिबामध्ये 4.25 वर्षामध्ये 3 विधानसभेच्या निवडणुका लढवायचं माझ्या नशिबामध्ये आलं. मला काय दुःख त्याचं झालं नाही, परंतु एका गोष्टीचं दुःख झालं साहेब, की मनोहर जोशींनी मी निवडून आल्यानंतर चर्चा झाली आमची आणि ठरलं की संपतराव देशमुखांचं टेंबू योजनेला नाव द्यायचं. जी.आर. झाले, निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेत आलो नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं तो जी.आर. संपतराव देशमुख टेंबू योजनेचा झालेला जी.आर. कॅन्सल केला. हे फार मोठं आमच्या आयुष्यातलं अपयश म्हणावं लागेल, कारण ज्याच्या हाती सत्ता त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं ते काम आमचं अपुरं राहिलं. साहेब माझी विनंती आहे, ती फाईल एकदा मागची काढून घ्या आणि त्याच्यात तुम्ही बघा की संपतराव देशमुखांचं नाव त्या योजनेला दिलंय का नाही. नवीन सरकारनं त्यावेळेला ते कॅन्सल केलं. ठीक आहे, झाल्या गोष्टी, आम्हाला काही त्याच्याबद्दल हरकत घ्यायची नाही, परंतु पाण्याचं काम झालं आणि 2003-04ला टेंबूचं पाणी वरती आलं. मध्ये बी संघर्ष केला, परंतु कोरघोडीच्या राजकारणामध्ये आम्हाला राष्ट्रवादीमध्ये बी त्रास झाला. आमचा एकच प्रॉब्लेम आहे, जाईल तिथं प्रामाणिक राहणं, आणि प्रामाणिक राहिल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत गेला. साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, तुम्ही मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 7 वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली. डबल संधी भारतीय जनता पार्टीत मिळत नाही, परंतु सांगलीला भारतीय जनता पार्टीची 7 वर्ष मला भाजपचे काम करण्याची, संघटनेची संधी भाऊनी दिली. एकच सांगायचं तात्पर्य आहे, माझ्या काळामध्ये जिल्हा परिषद महापालिका गेले, मी आणलेली नाहीये, परंतु ही स्टेजवर झालेली नेते मंडळी, आमची खाडेसाहेब, गाडगीळ साहेब, सगळी मंडळी आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन हे काम केलं. परंतु यांना एकत्र ठेवण्याचं काम 7 वर्षामध्ये मी केलं. माझ्या कालावधीमध्ये बाहेर कोणी केला नाही. मागं 2-2.5 वर्षे सरकार हे आलं, भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आम्ही फुटू दिली नाही. मला सांगताना एक आनंद होतोय मनापासून की हे सगळं करत असताना देवेंद्र भाऊची ताकद होती म्हणून हे सगळं झालं. मी आमदार का खासदार कुठलं वैधानिक पद आहे माझ्याकडे, परंतु आमदार खासदाराच्या बरोबरीत या मतदारसंघामध्ये निधी आला तो फक्त देवेंद्र भाऊ मुळा. ताकारे टेंबूला पाहिजे एवढे पैसे दिले, कुणी दिले? देवेंद्र भाऊनी दिले. पद असू दे नसू दे, पदाची मला काय फार मोठी अपेक्षा असं नाही. मला 13 महिन्याची विधान परिषद मिळाली. 13 महिन्यानंतर काय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असतील, पुढे मला संधी देता आली नाही, म्हणून मी लोकसभेचं तिकीट मागितलं. लोकसभेला काही राजकीय ऍडजस्टमेंट असतील, मिळाले नाही. लोकसभेला मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज नाहीये. नाराज एका गोष्टीवर आहे, संग्रामने सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यावर कुठला अन्याय होता कामा. आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही, परंतु आमच्यातून आमच्यात काय गडबड होता कामा नये. आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही माणसं सांभाळलेली आहेत. सत्ता असू दे नसू दे,
आम्ही काही असलं 2 हात कलेक्टर असू दे, मामलेदार असू दे, फौजदार असू दे, 2 हात करून माणसाच्या कॉलरला धक्का. आम्हाला राजकीय पद एखादं मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, परंतु मला देवेंद्र भाऊंनी कधी अंतर दिलं नाही. मी कागद एखादा घेऊन गेलो आणि बिन शेरा मारता आलो असं कधी झालं नाही. भाऊंना मी म्हटलं भाऊ असं लिहा, तर भाऊ असं लिहितात. ह्याच्यात मला आमदारकी खासदारकी सगळंच मिळालं. आणि हे आपण काय मिळवलं असेल तर हे मिळवले देवेंद्र भाऊचा विश्वास आहे. आणि राजकारणामध्ये पैसे देऊन ह्या गोष्टी मिळत नाहीत, हे विश्वासानंच विश्वास मिळत असतो. आणि भाऊ आम्ही विश्वासाला कधी तडा देऊ जात, कधी कुणाचा दिला नाही. राष्ट्रवादीत असताना सुद्धा राष्ट्रवादीला कधी आम्ही फसवलं नाही. साहेब मला शरद पवारांनी सांगितलं पृथ्वीराज तुला विधानसभेचा अर्ज भरायचा. मला अर्ज भरायला पाठवलं आणि लगेच गडबडी झाल्या आणि विलासराव शिंदेचा अर्ज भरायला ठरला. परत दुसऱ्या वेळेला बोलवलं, रमेश शेडग्यांचा अर्ज भरला. मला अर्ज मी ज्या वेळेला पुढे येईन त्या वेळेला माझा अर्ज डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. ह्याचं साहेब मूळ काय तर मी ऍडजस्टमेंटचं राजकारण करत नाही. ज्या पक्षात असतो तिथं प्रामाणिक असतो. ह्या पक्षात राहून दुसऱ्याचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही, म्हणून ही शिक्षा मला. आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की भाऊ आम्हाला सत्ता मिळू दे नाही मिळू दे आमच्यावर काही फरक पडत नाही, परंतु आम्ही निष्ठेनं आपल्याबरोबर राहणार. 8 वर्षामध्ये जी ताकद दिली ती देवेंद्र भाऊने जी ताकद दिली ती कुणीही दिली नाही. आमचा कुळस्वामी परमेश्वर म्हणून आम्ही देवेंद्र भाऊकडे बघतो. आणि आज आमची माणसं काय दुखावलेत, काय प्रॉब्लेम आहेत, कुणाचे काय आहेत, परंतु मी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र भाऊकडे आपल्याकडे बघा. आम्हाला दुसरं कोण नव्हतं, आमच्यात एक वक्त असणं गरजेचं आहे. आज मला वेदना होतात. आमचा दुष्काळी फोरम होता, त्या ठिकाणी अनिल भाऊ, राजेंद्र अण्णा, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे ही सगळी मंडळी आम्ही दुष्काळी फोरमची. अजितराव आणि विलासराव आमच्यातून गेले, आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. मनापासून आम्हाला वेदना होत आहेत. त्यांना पण आमची विनंती आहे की ज्या काय झाल्या असतील चुका मागं पुढं सुरूया, परंतु अंतर देऊन आता आपण चालणं बरोबर नाही. देवेंद्र भाऊने आपल्यासाठी काहीतरी केलंय, आपण सगळ्यांनी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात देवेंद्र भाऊच्या मागं, मोदींच्या मागं उभं राहणं हे आपलं काम आहे. आणि ज्या चुका झाल्या असतील त्या इथनं पुढं भाऊ दुरुस्त व्हाव्यात एवढीच आमची विनंती आहे. आम्हाला एकच आहे की खासदारांना पण विनंती आहे, आमचं काम करू नका, परंतु विरोधकाकडून आम्हाला त्रास होणे एवढीच आमची काय, आम्हाला दुसरं काय नको. आणि आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये 66,000 मतं या मतदारसंघामध्ये संजय काकांना पडली, 73,000 मतं विशाल पाटलांना पडली आणि 40,000 मतं गोपीचंद पडळकरांना पडली. म्हणजे आम्ही कामात कुठं पडलो नाही कमी. मग काँग्रेसला पडलेली मतं जर आमचीच आहेत, इकडं बी म्हणत आहे, काँग्रेसवाले सगळ्यांनाच सांगतात ही सगळी मतं आमची आहेत. अरे काय चाललंय काय? गोपीचंदला म्हणायचं आमची मतं आहेत, भाजपला म्हणायचं आमची मतं आहेत, काँग्रेसला म्हणायचं आमची मतं आहेत. मग तुमची एवढी मतं आहेत तर मग पंचायत समिती झडपी गेली का? ह्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल. परंतु चेंडू सारखं काम आमचं नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे. आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे. भावना स्वागत करूया कडेगाव नगरीत. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेजी, आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार संजय काका पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित सुधीरदादा गाडगीळ, गोपीचंदजी पडळकर, नीताताई केळकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, आपले दुसरे लाडके नेते आणि ज्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून
अतिशय उत्तम काम केलं ते संग्राम भैया देशमुख, मकरंदजी देशपांडे, दिनकर तात्या पाटील, धनंजयराव देशमुख, अमरबापू देशमुख, पप्पूजी डोंगरे, राजाराम गरुड, अशोक साळुंके, मिलिंद पाटील, दत्तूसेठ सूर्यवंशी, विश्वतेज देशमुख, विलास काळेबाग, संदीप पाटील, बाबासाहेब शिंदे, उमेश लाड, कृष्णत मोकळे, चंद्रसेन देशमुख, मंगलताई क्षीरसागर, सत्यजित यादव, प्रदीप कदम, संजय यसगुडे, जयदीप देशमुख, सतीश देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज खरं म्हणजे आपण सगळे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या करता या ठिकाणी उपस्थित झालो आणि आताच या ठिकाणी संग्राम भैयांनी आणि पृथ्वीराज बाबांनी आपले विचार मांडले। मी पहिल्यांदा तर त्यांना हे आश्वस्त करून देऊ इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीने, ही काही ग्रामपंचायतची, नगरपंचायतची, जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाही, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची निवडणूक आहे। नेतृत्वातली आपली महायुती, ज्याच्यामध्ये आपली शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रासपा आहे, रिपाई आहे, फिरिपा आहे, मनसे आहे, अशा प्रकारची आपली महायुती आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे। बंधू भगिनींनो, ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधली आहे, दोन नेत्यांमधली आहे। या ठिकाणी संजय काकांना दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे आणि दुसऱ्या कोणाला दिलेलं मत हे राहुल गांधीला दिलेलं मत आहे। अशा प्रकारची लढाई आहे। आज आपण बघा, आपल्याकडे मोदीजींसारखं मजबूत इंजिन आहे, एक ताकदवर इंजिन आहे, एक पॉवरफुल इंजिन आहे। आणि त्या इंजिन नाही, मी इंजिन आहे। उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दीदी म्हणते मी इंजिन आहे। तिथे कोणीही डबा लावायला तयार नाही, सगळे म्हणतात मी इंजिन आहे। आता आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे, इंजिन मध्ये किती लोकांना बसायला जागा असते? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो। आणि यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंका ताईच बसू शकतात, शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई बसू शकतात, आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे बसू शकतात। तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही। पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही संजय काकांच्या कमळाची बटन दाबता, आपल्या सांगली जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या ट्रेनला अटॅच होते आणि सबका साथ सबका विकास करत विकासाकडे ही बोगी पुढे जाते। आज आपण पाहू शकतो मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेली सगळी कामं। आज या ठिकाणी टेंबू योजनेचा सगळा इतिहास आपण ऐकला। स्वर्गीय संपतरावजींनी याकरता दिलेलं जे काही श्रम असतील, घेतलेलं त्या ठिकाणी त्रास असेल, त्या ठिकाणी त्यांनी केलेली मेहनत असेल, हे आपण निश्चितपणे विसरू शकत नाही। आणि बंधू भगिनींनो, मला हे देखील या निमित्ताने सांगायचं आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसाळ असेल, सातारा जिल्ह्यातल्या योजना असतील, सोलापूरच्या असतील, सांगलीच्या असतील, या सगळ्या योजना 15 वर्ष या ठिकाणी ज्या काळामध्ये सरकार होतं काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्या काळामध्ये या सगळ्या योजनांची गती काय होती? तिकडे विदर्भामध्ये आम्ही ओरडायचो आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सांगितलं याचं पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे गेला। इकडचे लोक ओरडायचे, त्यांना सांगितलं याचं पैसा अनुशेषात गेलाय, ना इकडे पैसा मिळायचा ना तिकडे पैसा मिळायचा। मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी अनेक लोकांना शंका होती की आता तर आम्हाला पैसे मिळणारच नाहीत, आता तर आमच्या योजना होणारच नाहीत, आता सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल। पण त्यावेळी
खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो 2014 पासून 2019 पर्यंत मिळाला आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं, कारण आपल्याला दुष्काळी भागाची व्यथा दूर करायची होती. बंधू भगिनींनो, आज देखील आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विस्तारित म्हैसाळ योजनेला 1930 कोटी रुपये दिले, विस्तारित टेंबू योजनेला गणपतराव देशमुख उठून उभे राहिले, म्हणाले जन्मभर मी विरोध केला, पण आज सांगतो आमच्याकडे दुष्काळी भागामध्ये पाणी आलं ते केवळ युतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी होते म्हणून या ठिकाणी पाणी आलं, नाहीतर हे पाणी आलं नसतं. आम्ही भेदभाव नाही केला. गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला. 55 कोटी लोक जे नव्हतं 55 कोटी लोकांकडे शौचालय झालं. 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जात नव्हतं, आमच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं. त्या 60 कोटी लोकांकडे त्या पारंपरिक व्यवसायाला बळ मिळालं पाहिजे, त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे, याकरता 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आठवतं ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले होते त्यावेळी आमच्याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय नेत्यांनी म्हटलं त्याच्याकरता एक मोठी पॉलिसी तयार केली. आणि एवढंच नाही तर 25-30 वर्ष जवळपास 10,000 कोटी रुपयाची तलवार इन्कम टॅक्सची लटकली होती. सगळीकडे कारखानदार निराश झाले होते. आता शेतकऱ्याकडनं पैसा कापावा लागेल अशी अवस्था होती. अशा काळामध्ये मागच्या सरकार सांगायचं इन्कम टॅक्स एकदा लागला की रद्द होत नाही. तो इन्कम टॅक्स रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या काळापासून मोदी सरकारने रद्द केला आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांकडनं जे 10,000 कोटी रुपये वसूल होणार होते तिची वसुली सांभाळण्याचं काम, ते संपवण्याचं काम आणि कारखान्यांनाही सुस्थितीत आणण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं. आज आमच्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मुद्रा सारखी योजना मोदीजींनी आणली. मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला. पूर्वी बँकेत गेलं तर तुमच्याकडे तारण ठेवायला बिल्डिंग आहे का विचारलं जायचं किंवा तुमच्याकडे सरकारी बाबू कोणी नातेवाईक असेल तर त्याची गॅरंटी आणा सांगितलं जायचं. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांच्या जागांवर आता जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा होतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभाच नाही तर आमच्या दिव्यांगांकरता आणि जर्मनीमध्ये अत्युच्च दर्जाचे त्या ठिकाणी जे पाय हात कृत्रिम तयार होतात त्याची फॅक्टरी भारतामध्ये टाकली आणि देशामध्ये दिव्यांगांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पाय, चांगल्या प्रकारचे हात, चांगल्या प्रकारचे प्रोस्थेटिक लेग्स, म्हणजे कालपर्यंत जो दिव्यांग चालू शकत नव्हता मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारचे पाय किंवा कुठल्याही देशाला जमला नाही. आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट